नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज, लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज जोधपुरी भरली मिरची किंवा भावनगरी मिरची वडा ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. मिरची वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मिरची पाव किलो, डाळीचे पीठ 2 वाट्या, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, पाव चमचा लाल मिरची पावडर किंवा चवीनुसार कमी जास्त, 4 उकडलेले बटाटे, पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, अर्धी पळी तेल, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे, पाव इंच आले बारीक केलेले, 3-4 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबू रस, 1 चमचा साखर, पाव चमचा कुकिंग सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी. तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार. आधी मिरच्या चिरून मिरच्यांमधलं बी काढून टाकायचं. मिरच्यांमधील बी काढल्यानंतर मिरच्यांना थोडं मीठ लावायचं. मिरच्या कापून मिरच्यांमधलं बी काढून घेऊ. याप्रमाणे सर्व मिरच्या कापून घ्यायच्या. प्रत्येक मिरचीला थोडं मीठ लावायचं. याप्रमाणे सर्व मिरच्यांना मीठ लावून घ्यायचं. बटाटे हाताने बारीक करून घ्यायचे. अर्धी पळी तेल टाकलं. हिरवी मिरची टाकली. आले, लसूण, जिरे टाकले, हिंग टाकला, धने जिरे बडीशेप पावडर, मीठ आणि हळद. कोथिंबीर टाकली. सर्व मिश्रण परतून घ्यायचं. परतलेल्या मिश्रणात बारीक केलेले बटाटे टाकायचे. मिरच्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार झालं. गॅस बंद करायचा. लिंबाचा रस टाकला. लिंबाचा रसही एकजीव करून घ्यायचा. मिरच्यांना लावण्यासाठी डाळीच्या पिठाचा घोळ बनवून घेऊ. साखर टाकली, ओवा टाकल्या, मीठ, लाल मिरची पावडर आणि हिंग.
यात पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं. पिठात थोडं तेल टाकायचं. तेल एकजीव करून घ्यायचं. याप्रमाणे पीठ भिजायचं. पीठ भिजून तयार आहे. बटाट्याचं मिश्रण मिरच्यांमध्ये भरून घेऊ. याप्रमाणे सर्व मिरच्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचं. मिरच्यांमध्ये बटाट्याचं मिश्रण भरून झालं. कढईत तेल तापायला ठेवलं. पिठामध्ये कुकिंग सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. पिठामध्ये मिरची टाकायची. मिरचीला पीठ लावून घ्यायचं आणि कढईत मिरची तळायला टाकायची. याप्रमाणे सर्व मिरच्या तळून घ्यायच्या. गॅस मध्यम ठेवायचा. मिरच्या तळून झाल्या की काढून घ्यायच्या. याप्रमाणे सर्व मिरच्या तळून काढून घ्यायच्या. आपला मिरची वडा तयार झाला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.